कालपासून पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा जो आहे तो पुणेकरांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण मागील 15 ते 20 दिवसांपासून पुणेकरांना एक दिवस आड पाणी पुरवठा जो आहे तो केला जात होता. कारण धरणातला पाणी साठा जो आहे तो सातत्याने कमी होत होता. मात्र कालपासून जो काही मुसळधार पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याच्या परिसरामध्ये पडलेला आहे, त्याच्यानंतर काही पाण्याची वाढ जी आहे ती धरण साखळीमध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या मी खडकवासला धरणाजवळ आहे आणि आपण पाहतोय की पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा जो आहे तो या मुसळधार पावसाने मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये कालपासून जो आहे तो मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. घाटमाथ्याच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसतोय आणि अशाच पद्धतीचा पाऊस येत्या 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आपण पाहत होतो की पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला पावसाने जे आहे ते वगळलेलं पाहायला मिळालं होतं. संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती. मात्र पुणे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडताना दिसत नव्हता. कालपासून जो काही पाऊस पुणे शहरामध्ये झालेला आहे त्याच्यानंतर या खडकवासला धरणामध्ये जे आहे ते 0.15% पाण्याची वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 टीएमसीचं हे खडकवासला धरण आहे आणि काही प्रमाणामध्ये पाण्याची वाढ जी आहे ती आता होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि समाधानकारक पाऊस आणखीन येत्या दिवसांमध्ये पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस होत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत होते. पेरण्या जवळ आलेल्या असतानाच पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठं नुकसान जे आहे ते होत होतं. दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्यांवरती ओढवलेलं होतं आणि आपण जर पाहिलं तर कालव्यातून पाणी जे सोडलं जात होतं ते देखील बंद करण्यात आलेलं होतं. पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत होती. एक दिवस आड जे आहे ते पाणी पुणेकरांना पुरवठा जो आहे तो केला जात होता. मात्र जो काही पाऊस कालपासून पडत आहे, आताही आपण बघतोय की संपूर्ण पुणे जिल्ह्यावरती ढग जे आहे ते आता दाटून आलेले पाहायला मिळतात आणि काल संध्याकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी जी आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याच्या परिसरामध्ये लावलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे खडकवासला धरण साखळीतली जी धरणं आहेत म्हणजे खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणामध्ये पाणीसाठा जो आहे तो आता वाढताना दिसतोय. ही समाधानकारक बाब जी आहे ती पुणेकरांना सध्या पाहायला मिळते आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांना जो आहे तो रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. मात्र पुणे जिल्ह्याला मागील अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आता पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मुसळधार पाऊस मागील 15 ते 20 तासांपासून जे आहे ते पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये कोसळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये सुखावलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जी शक्यता सांगण्यात आलेली होती पाणी पुरवठा विभागाकडून की पुढील 4 दिवस पाणी पुरवठा पुणे शहराला करता येईल एवढाच पाणी साठा असल्याचं जे आहे ते यापूर्वी सांगण्यात आलेलं होतं. मात्र जो काही पाऊस सातत्याने पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये कोसळतोय त्याच्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो आज जारी केलेला आहे आणि अशाच पद्धतीचा पाऊस येत्या काही दिवसांमध्ये कोसळण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना दिलासा मिळतो का, शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या दिलासादायक बाब हीच आहे की पुण्यामध्ये मुसळधार पावसाने अखेर हजेरी लावलेली आहे. कारण आपण पाहिलं होतं की संपूर्ण जून महिना जो आहे तो अक्षरशः कोरडा गेलेला होता. त्याच्यानंतर पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती आणि जुलै महिना सुरू होताच किंवा जून महिन्याच्या अखेरीस पावसाने काही प्रमाणामध्ये हजेरी लावलेली होती. मात्र जुलै महिन्याच्या अगदी 1-2 तारखेपासूनच मुसळधार पावसाला जी आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे काहीसा दिलासा सध्या पुणेकरांना मिळालेला पाहायला मिळतोय. धरण साखळीमध्ये जो आहे तो आता पाणी साठा जो आहे तो आता वाढताना दिसतोय. ही अतिशय समाधानकारक बाब सध्या पुणेकरांसाठी असल्याचं पाहायला मिळतंय. हवामान विभागाने सध्या पुणे जिल्ह्याला जे आहे ते ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला अनुभवायला मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. पुणे शहराच्या पाण्याच्या बाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते.
शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.